तर आता युद्धाचा फटका थेट हिंगोलीच्या हळद उत्पादक शेतकऱ्यांनाही सोसावा लागतोय। देशातील प्रमुख हळद केंद्र असलेल्या हिंगोलीमध्ये निर्यात ठप्प झाली आहे। त्यामुळे हळदीचे दर क्विंटल मागे 1,500 घसरले। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी। पाहूया। हळदीला या सगळ्या युद्धाचा फटका नेमका कसा बसलेला आहे? बोला आता काय ती आता नुकसान झालेली आहे त्याची। हो हा? हो मग आता त्याला काही पर्याय लागल। बरं, युद्ध सुरू व्हायच्या अगोदर काय हळदीला भाव होता, आता बाजारपेठेत हळदीला काय भाव चालू आहे? आता 13-14 चालू आहे। 13च्या आत समजा। तर आता तुम्ही तर हळद काढली, 2 दिवसात शिजवणार आहेत आणि मग बाजारपेठेत तुम्हाला विक्री करावी लागणार आहे, तर मग कसं? आता त्याचे भाव आल्याशिवाय भाव आल्याशिवाय काही कळणार नाही। बरं भाव आता सरकार काय देते त्याचा अंदाज पाहावा लागल। बरं, तुम्हाला काय वाटतं युद्ध कधी थांबल? आता युद्धाचं काही सांगता येत नाही, कारण त्याची वाढ व्हावं लागली। हो हो 2 महिने 3 महिने सांगायला लागले त्याच्यात। टीव्हीवर ऐकतो आपण। हो, आपल्या शेतातल्या हळदीला या युद्धाचा फटका बसलेला आहे आणि काबाड कष्ट करून जे उत्पादन केलंय त्याचा भाव देखील कोसळल्याची भावना हे शेतकरी व्यक्त करत आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।